जे काही वाहतुकीची अरेंज आलेली आहे, कोणकोणते रस्तेवर ट्रॅफिक रेग्युलेटेड राहतील किंवा पेडेस्ट्रियनसाठी खुला राहतील याचे विस्तृत तपशील देण्यात आलेली आहे। ही जरी 8 मिनिटाची व्हिडिओ असतील तरी छोटे छोटे क्लिप्स पण ट्रॅफिक रेग्युलेशन बद्दल तयार करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पोलीस मदत केंद्र कुठे कुठे स्थापना करण्यात आलेली आहे याचे पण तपशील यामध्ये आहे। पोलीस मदत केंद्रचे विशेष करून यामध्ये बंदोबस्तासाठी स्टाफ, क्राइम ब्रांचची डेडिकेटेड स्टाफ, जे महिला सोबतची काही इन्सिडेंट्स किंवा मंगलसूत्र चोरी किंवा मोबाईल चोरी अशा प्रकारचे घटना प्रतिबंध करण्यासाठी किंवा इमिजिएटली त्यावर ॲक्शन घेण्यासाठी तिथे कार्यरत राहणार आहे। स्पेशल ब्रांचचे पण आणि ट्रॅफिकचे पण लोक तिथे रिझर्वमध्ये राहणार आहे। हे मदत केंद्र अत्यंत ॲक्टिव्ह या काळात राहणार आहे, जेणेकरून भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचणचे समोर जावा लागणार नाही। आता व्हॉट्सॲप डेडिकेटेड नंबर, QR कोड बेस्ड रिपोर्टिंगची पण सिस्टम सुरू करण्यात आलेली आहे, जेणेकरून जे काही इश्यूज लोकांना अडचण किंवा काही सजेशन्स असतील ते त्या नंबरचे वापर करून त्यावर देऊ शकते। महिला, मुली आणि इतर मिसिंगचे इश्यूजला आम्ही प्राधान्य देणार आहे, त्याच्यासाठी पण मदत केंद्र पूर्णपणे कार्यरत राहणार आहे। एकंदरीत गणेश उत्सवचे काळात अंदाजन 6.5 ते 7 हजार अधिकारी कर्मचारी पूर्ण शहरात बंदोबस्तामध्ये राहणार आहे। याचे व्यतिरिक्त विसर्जनसाठी आणखी मनुष्यबळ आम्ही एक्स्ट्रा पण डिप्लॉय करणार आहे। कोणत्याही प्रकारची अपवादात्मक स्थिती होऊ नये यासाठी QRTची टीम्स डिप्लॉय करण्यात आलेली आहे। तसेच अँटी सॅबोटॅज टीम्स आणि मेटल डिटेक्टर्स याचे पण वापर या गणेश उत्सवचे काळात आम्ही करणार आहे। लेझर लाईट्सवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे आणि जे मागचे काळात जे काही फेस्टिवल्स होते जिथे लेझर लाईट्सची 20 गुन्हे शहरात दाखल करण्यात आली होती, त्याचे लेझर बॉक्सेस जप्तीचे पण मोहीम सुरू करण्यात आलेली आहे, जेणेकरून या काळात लेझर लाईट्सचे ज्याच्यामुळे मागचे काळात काही काही घटना घडला होता ते होऊ नये यासाठी पोलीस दल कार्यरत प्रयत्नशील राहणार आहे। वेगवेगळे ट्रॅफिकचे आणि वेगवेगळे इतर रेग्युलेटरी नोटिफिकेशन्स पण जारी करण्यात आलेली आहे, ज्याचे तपशील आपल्याला प्रेस नोटमध्ये देण्यात आलेली आहे। पोलीस दलांनी मोठ्या प्रमाणात गणेश मंडळांसोबत, गणेश भक्तांसोबत मीटिंग्स वेगवेगळे स्तरावर झालेली आहे आणि अत्यंत चांगला समन्वयाने ही पूर्ण नियोजन करण्यात आलेली आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की गणपती उत्सव काळात कोणताही अडचण, कोणताही आपत्तीजनक घटना घडणार नाही आणि काही अपवादात्मक परिस्थिती काही घडला तर त्याबद्दल पोलीस दल कारवाई करण्यासाठी पूर्णपणे सुसज्ज आहे। सोशल मीडियावर आपत्तीजनक पोस्ट ज्यांच्यामुळे कायदा व सुव्यवस्था किंवा कॉम्युनल हार्मनीवर विपरीत परिणाम होऊ शकते याचेवर पण प्रतिबंध करण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस दलनी सोशल मीडियावर ॲक्टिव्हरित्याने पेट्रोलिंग करत आहे आणि जे काही आपत्तीजनक पोस्ट जरी दिसला तर त्याबद्दल योग्य कारवाई करण्यात येईल। एकंदरीत गणपती उत्सव साठी पोलीस दल सर्व प्रकारची नियोजन केलेली आहे आणि विशेष करून जे झोन 1 एरियामध्ये फरासखाना आणि विश्राम बाग आणि त्या परिसरात जे मोठ्या प्रमाणात 10 दिवसाची गर्दी असते त्या गर्दीमध्ये पण भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही यासाठी ॲडिशनल CP वेस्ट रिजन आणि DCP श्री संदीप गिल यांचे मार्गदर्शनाखाली अत्यंत ॲक्टिव्हरित्याने तिथे पोलिसिंग एफर्ट्स समन्वयनी मंडळांसोबत समन्वयनी सुरू आहे। ही गणपती उत्सवाबद्दलची माहिती होती। याबद्दल प्रश्न जरी असतील तर एक जे क्राईमचे विषय आम्ही थोडक्यात ब्रीफिंग करून टाकू, त्याच्यानंतर एकच वेळी आम्ही सर्व क्वेश्चन्स आपले घेऊ। क्राईमचे विषयावर मागचे आठवड्यात काही गंभीर घटना घडलेली आहे आणि त्याबद्दल पोलीस यंत्रणा पूर्णपणे संवेदनशील आहे। स्टॅटिस्टिकली जर बघितले तर या वर्षी, मागचे वर्षी आणि मागचे पूर्वीचे काळात कंपॅरेटिव्ह रीत्याने पण
स्टॅटिस्टिकली कोणत्याही प्रकारची घटनामध्ये काही वाढ झालेली नाही। तरी पण जे परवाच काही दिवसापूर्वीचे जे एक इन्सिडेंट झालेली आहे, ज्यामध्ये खरं ते इमिजिएट कॉज काही फॅमिली डिस्प्यूट वरून अशा प्रकारचे फायरिंगचे इन्सिडेंट घडलेली आहे, याबद्दल पोलीस अत्यंत कडक रीत्याने कारवाई आतापर्यंत केलेली आहे। आणि शहरात इतर जर कोणताही गँग्स जर ॲक्टिवेट झालेली असतील तर त्याचेबद्दल अत्यंत कडक कारवाई करण्याची भूमिका पोलिसांची आहे। पोलिसांनी त्याचे इंटेलिजन्स क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट्स आणखी जोरात सतर्क केलेली आहे आणि सर्व गँग्सची आणि सर्व अशा प्रकारचे गुन्हेगारांची आणि अशा प्रकारचे टोलीवर अत्यंत बारीक नजर पोलिसांची आहे। पोलिसांची भूमिका स्पष्ट आहे, जे काही कायदेशीर तरतुदी अनुषंगाने अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल। आणि जशा म्हणते कोणाला जर अशा वाटत असतील की पोलीसची कारवाई कमी आहे तर त्यांना आम्ही स्पष्ट सूचना दिलेली आहे की ईंट का जवाब पत्थर से देने की क्षमता पोलीस दलाला आहे आणि तशाच प्रकारची भूमिका पोलीस दलांकडून पुढचे काळात घेणार आहे। जर कोणाचे मनात पोलीस पुणे शहरचे कायदा सुव्यवस्थाबद्दल प्रश्न मनात उपस्थित झाली असतील, आम्ही पोलीस दलांचे वतीने सर्वांना आश्वासन देऊ इच्छितो की जरी हे 2-3 घटना संवेदनशील जरी घडले असतील, पोलीस अत्यंत कडक रीत्याने पुढचे काळात पाऊल उचलून अशा प्रकारचे गुन्हेगारीला पूर्णपणे निस्तानबुद्ध करण्याची नवीन योजना पोलीस दलांकडून सुरू करण्यात आलेली आहे। आम्हाला विश्वास आहे की पुढच्या काळात आपल्या त्याचे परिणाम शहरात दिसतील। या प्रकरणात जे झालेली आहे यामध्ये जे कलम लावण्यात आलेली आहे त्याबद्दल आपल्याला ऑलरेडी जानकारी आहे। त्याचे व्यतिरिक्त जे नवीन कायद्यामध्ये ऑर्गनाइज्ड क्राइम सेक्शन 111 BNS चे आहे ते अप्लाय करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर त्या नवीन BNS मध्ये जे 111 मध्ये हार्बरिंग ऑफेंडर बद्दलची कलम आहे त्याचे पण ॲप्लिकेशन या केसमध्ये करण्यात आलेली आहे। आरोपींनी ही घटना केल्यानंतर ज्यांचे सोबत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष त्यांची संबंध किंवा लिंक आलेली आहे त्यांना सर्वांना आरोपी करण्याची मोहीम पण सुरू करण्यात आलेली आहे। आणि या जरी यामध्ये फॅमिली मेंबर्स जे मेन क्रिमिनल कॉन्स्पिरेटर्स आहे त्याचे बरोबर जे काही क्रिमिनल एलिमेंट्सची त्यांनी जे सहभाग घेतलेली आहे पूर्ण टोळीला या केसमध्ये आरोपी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आणि अत्यंत कडक कारवाई यामध्ये करण्यात येत आहे। MCOC ॲक्ट अंतर्गत पण या केसमध्ये ॲप्लिकेशन बद्दलची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। लवकरात या केसमध्ये MCOC पण अप्लाय होतील। क्राइम बद्दल एक नवीन विषय जे काही ठिकाणी दिसून आलेली आहे की काही IT क्षेत्राचे इंडस्ट्रीज असतील किंवा इतर इंडस्ट्रीज असतील, तिथे काही लोकांचे काही त्या भागात राहणारे किंवा वास्तव्य असलेले लोकांकडून इंडस्ट्रीजला हाऊसकीपिंगची टेंडर किंवा ट्रान्सपोर्टची टेंडर देण्यासाठी घेण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दबाव तंत्राचे वापर दिसून आलेली आहे। या विषयावर काल एक गुन्हा चंदननगरला एक्स्टॉर्शनची दाखल पण करण्यात आलेली आहे। अशा प्रकारचे इंडस्ट्रीज सोबत कोणी जर तिथे काही त्याचे दमबाजी करण्याची काही कोणी प्रयत्न केला, अत्यंत कडक ऑर्गनाइज्ड क्राइम चे सेक्शन्सवर अशा प्रकारचे लोकांविरुद्ध पण कारवाई करण्याची पोलिसांची भूमिका आहे। एकंदरीत गणेश उत्सव काळात अत्यंत शांततेत हे पूर्ण उत्सव साजरा होतील यासाठी पूर्ण शहर पोलीस दल सुसज्ज आहे, तयार आहे। त्याचबरोबर आता या काळात जे मागचे 2-4-5 दिवसात जे घडलेले गुन्हा आहे त्याचे पूर्ण आढावा घेऊन आणखी काय पाऊल उचलणे गरजेचे आहे त्याबद्दल पूर्ण नियोजन करण्यात आलेली आहे आणि पुणे शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्यासाठी पूर्णपणे दल सुसज्ज आहे। काही प्रकरणात पुणे शहर पोलीस दलाला मागचे काळात पण काही एक घटना जसे पोर्श केसची घटना घडली होती त्यावर
काही लोकांनी पोलिसांचे कार्यक्षमतावर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते, ते पोलिसांनी त्यावेळी घेतलेली कारवाई आज सिद्ध करत आहे की पुणे शहर पोलीस दल अशा प्रकारचे घटनाला पूर्णपणे हाताळण्यासाठी सुसज्ज आहे, केपेबल आहे आणि तयार आहे। त्यावेळी जे कारवाई झाली, आज 3.5 महिना होऊन सुद्धा या आरोपीला बेल मिळालेली नाही। त्या केसमध्ये आरोपीला सजा होईल यासाठी पुणे शहर पोलीस दल पूर्णपणे प्रयत्नशील आहे। एकंदरीत शहरमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत आहे आणि यामध्ये नक्कीच कोणताही प्रकारचे ठेस या गोष्टीवर पुणे शहरला पोहोचतील हे होऊ देणार नाही, यासाठी पुणे शहर पोलीस दल सुसज्ज आहे। धन्यवाद। वी कॅन टेक क्वेश्चन्स नाउ। ते प्रश्नाचे उत्तर आता आम्ही देऊ शकतो। बरोबर है, जसं आम्ही सांगितले आता तपास सुरू आहे, परंतु जे इमिजिएट कॉज आहे ते जे इमिजिएट कॉन्स्पिरसी घडलेली आहे ते फॅमिली मेंबर्सनी नातेवाईकांनी केलेली आहे, ज्यामध्ये त्यांनी गँग्स क्रिमिनल एलिमेंट्सची मदत घेऊन ज्यांचे या विक्टिम फॅमिली सोबत पूर्वी जुनी काही वाद होती त्यांचे वापर करून ही गुन्ह्याला इल्जाम देण्यात आलेली आहे आणि हे दोन्ही ग्रुपला पोलिसांनी अटक केलेली आहे। यामध्ये कोणताही गुन्ह्याचे यामध्ये संबंध नाही है प्रत्यक्ष, परंतु जे क्रिमिनल एलिमेंट्सचे वापर या गुन्ह्यामध्ये एक्झिक्युशनसाठी करण्यात आलेली आहे त्या आरोपी पूर्वी काळात या विक्टिम फॅमिली सोबत वादमध्ये होते आणि डिस्प्यूट झाली होती, ज्याचे वापर ज्याचे फायदा कौटुंबिक वादामध्ये जे ग्रुप होती त्यांनी घेऊन या गुन्हा करून घेतलेली आहे। यामध्ये वेपन्स जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे। जे वेपन्स यूज झाला होता प्रत्यक्ष हे वेपन्स 1 ते 1.5 वर्षापूर्वी त्यांनी मध्य प्रदेशवरून आणली होती अशा प्रकारचे तपासात दिसून आलेली आहे। कुठून आणली होती त्याबद्दलची पण तपास करण्यात येत आहे आणि त्यांना पण आरोपी या गुन्ह्यामध्ये करण्यात येईल। आरोपी विरुद्ध जशा मी सांगितले त्याच भाषेत उत्तर देण्यासाठी पोलीस दल सक्षम आहे। ऑब्वियसली कायद्याचे तरतुदी अनुषंगाने कायद्याची सर्व प्रकारचे तरतुदीचे वापर करून अशा प्रकारचे क्रिमिनल एलिमेंट्सवर आला घालण्यासाठी पोलिसांनी पूर्णपणे केली आहे आणि त्याचे रिझल्ट आपल्याला पुढच्या काळात दिसतील। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।